आपके सामने ये लेडीज बैच, प्लीज गिव अ बिग राउंड ऑफ अप्लॉज. टाळ्या कमी पडतात यार, ब्रेकफास्ट नाश्ता सगळं झालेलं आहे. टाळ्या होऊ देत की.
come to the center, ladies. थोड़ा सेंटर है ना. Come to the center, please. One, ladies can go that side. Yes, yes. Right. You're right now. 4. सगळे व्यवस्थित दिसणार आहे. Okay, everyone look here, smile. Wait, one more. Okay then, thank you. थँक्यू लेडीज, थँक्यू अश्विनी दादा. इंडियन सिनेमाला अजरावर दिलं त्यांच्या अभिनयाने. हिमॅनसारखी पर्सनॅलिटी, तरी त्यांच्या चेहऱ्यातला तो जो सॉफ्टनेस, डोळ्यातली आर्द्रता आणि ते प्रेम करण्याचं त्यांचं स्त्रीवरचं प्रेम करण्याचं कला कौशल्य आणि त्यांचे डायलॉग्स अजरावर झालेले. अशा या लेट धर्मेंद्रजींना श्रद्धांजली त्यांच्या डान्समधून अर्पण करण्यासाठी आपली एक जेम्स पॅरेंट्सची बॅच येते. जोरदार टाळ्यांनी या पॅरेंट्सचं स्वागत करायचंय आणि सोबतीला आहे तुमचे लाडके सचिन सर. शेजला जाऊन ग्रुपला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपल्या
डान्सच्या म्हणजे ग्रुपच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. आणि आपल्याला प्रशांत सरांनी आपल्याला जे डान्स प्रॅक्टिस घेतला त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं मनोरंजन करायला भेटलं. त्याबद्दल देखील त्यांचं पूर्ण मी मनपूर्वक अभिनंदन करतो. सचिन सरांचे पण धन्यवाद माना, कारण हे डान्स कोरिओग्राफी सचिन सरांनी केले, त्यामुळे जोरदार टाळ्या. हेलो, मेरा नाम राजू है. एक्चुअली मैं ग्रैंडफादर हूँ. मेरे पोती को डांस क्लास में लेके आते 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 एक्सीडेंटली में आंसर बैठ गया है. कीर्ति मैडम, प्रशांत सर. ऍक्च्युली ते ग्रँडफादर आहेत ना, ते मला आता कळलं. म्हणजे काही दिवसांपूर्वी, नाही तर आतापर्यंत मला वाटत होतं Father आहे. ते फादर आहेत, पण की ते एवढे What an amazing energy, sir. Really. strong आहेत, खूप स्ट्रॉंग आहेत. It's too strong. इसमें हमारे कोरियोग्राफर सचिन सर हमें चंद दिनों में इस काबिल बनाया कि हम इधर परफॉर्म करें. सचिन सरांची जादू कशी केली की कोणालाही नाचायला शिकवली त्यांच्या तालावरती. सिद्ध डान्स परफॉर्मन्सला 25 वर्ष झाल्याबद्दल अभिनंदन. मला एकच वर्ष झाला, पण दिल तो बच्चा है जी म्हणून आमच्या पॅरेंट्समधला जो बच्चा आहे तो जागृत झाला. आणि म्हणजे तिथल्याविषयी सांगायचं तर सर जमीन कौम की फिराक में कारवां बसता गया, हिंदुस्तान बनता गया. उसी बड़े बड़ा हिंदुस्तान के पश्चिमी तट पर अरबी समंदर के किनारे मुंबई बंदरगाह के बंदर डोंबिवली में पनपती सभ्यता का नाम है सिद्धर डांस अकेडमी. तर आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद आम्हाला संधी दिल्याबद्दल. Thank you so much. Thank you so much. Lovely, wonderful moment of this. Is dead, it's a blessing and a curse. Mind-blowing performance. Please, boys, wait on the stage. Just mind-blowing. Sahi and all of you nailed the stage. It's incredible. आज 25व्या वर्षात फोटोग्राफर आपला जुनाच अँकर पण आपले स्टुडंट, म्हणजे असा योगायोग झालाय की सगळे जुने स्टुडंट आज एका मंचावर आहेत. या लास्ट आहे का आपलंच आहे. आणि जसं तुमची मुलं आज आमच्याकडे 2.5-3 वर्षाची आहेत आणि ते तुम्ही घेऊन येता, मग आमच्याकडे डान्स क्लासला त्यांना ॲडमिशन करता, तशीच ही मुलं आहेत ज्यांची आता थोड्या दिवसाने लग्न पण होतील, पण तरी पण आज आमच्या बरोबर टचमध्ये आहे. आणि साई क्रिश बोवी हा आत्ताच व्हिएतनामला जे कॉम्पिटिशन दादा झालं तिथे त्यांचा ग्रुप होता आणि हे लोक विनर होते, जिथे वैभव दादा होता कुंभारकामध्ये. तर मला सांगायचं ना की म्हणजे दादा बऱ्याच वेळेला असं होतं ना की पॅरेंट्स ॲडमिशन करतात
3 वर्षाचं मूल आहे माझ्याकडे. आठवड्याभरात एक मला थोड्या टीचर डान्स करना है क्या, करेगा क्या, स्टेज पे जाएगा क्या. 3 वर्ष खरंच म्हणजे हा प्रश्न विचारण्यासारखा आहे का. पहिली गोष्ट, जेव्हा तुम्ही डान्स क्लासला ऍडमिशन घेता मग सर्वस्वी ती आमची जबाबदारी असते मुलांना घडवणं. आणि कोणती म्हणजे दादा जिम्नॅस्टिक करायला तुम्ही वेळ घेता, कराटे करायला तुम्ही वेळ घेता, संगीत शिकायला वेळ घेता, सगळ्या गोष्टीला वेळ घेता. मग डान्स क्लासला का नाही वेळ घेत. एका महिन्यात मुलगा डान्सर होईल का, मुलगी डान्सर होईल का. आम्ही आता वयाच्या 40व्या वर्षात पण शिकवतोय, मुलं घडवतोय. मग ही पेशन्स सगळ्या पॅरेंट्समध्ये पाहिजे, तर मग मुलं अशी घडतात. मुलं घडवण्यासाठी पॅरेंट्सचा सपोर्ट फार महत्त्वाचा आहे. पॅरेंट्सची जर पेशन्स लेवल व्यवस्थित असतील तर मुलं पुढे जातात. आज एका गोष्टीवर वाद असतो प्रत्येक क्लासला. ताई पण क्लास घेते, माझा मुलगा पुढे दिसत नाही, माझ्या मुलाला पुढे घेतलं नाही, माझा मुलगा कोपऱ्यात आहे. पण तुम्हाला हे नाही कळत, जो मुलगा मागे उभा राहतो ना तो अख्खं जग बघत असतो आणि तो जास्त शिकतो. त्याच्यामुळे मूल पाठी राहताय का पुढे राहताय ह्यापेक्षा त्याला हा मंच भेटतोय ना हे फार महत्वाचे. कारण आम्हाला माहिती आहे आम्ही काय स्ट्रगल केलंय. दादा आपल्या वेळेला काही नव्हतं, आम्हाला क्लासेस नव्हते, तुम्हाला सगळे. आणि एक कॉम्पिटिशन करायला ना आम्ही रात्र मेहनत केली आहे आणि रात्रीचे 2-2, 2:30-3 वाजता घरी आलेलो. हे पेशन्स आमचे स्वतःचे आहेत. तिथे आमचे आई बाबा होते नव्हते एवढं फार तेव्हा नव्हतं, पण आम्ही स्वतःला घडवलं. म्हणून आज आम्ही इकडे आहेत. अश्मिक दादा आहे, विजया मॅम आहेत, सुप्रिया मॅम आहेत. कोणतीही गोष्ट करायला जसं तुम्ही पहिलीतून मुलगा 10वीत जात नाही तसंच डान्स करायला. रील म्हणजे डान्स नाही, मी आज क्लिअर करते. रील म्हणजे डान्स नाही. रिअल प्रॅक्टिस करा आणि डान्सर बना, तर तुम्ही आयुष्यात पुढे जाल. सो हे मला बोलता येत नव्हतं, पण आता या मुलांमुळे मला बोलता येतं. कारण की त्यांचे पेशन्स लेवल होते, त्यांच्या पॅरेंट्सचा आम्हाला फार सपोर्ट होता. कधीच आले नाही त्यांचे पॅरेंट्स आमच्यापर्यंत, म्हणून ती मुलं आज पुढे आहेत. थँक्यू माझ्या सगळ्या स्टुडंटला. थँक्यू. तुमचे शब्द नक्कीच प्रेरणादायी आहेत कीर्ती मॅडम, आणि नक्कीच आहे की परिश्रमांची सचोटी जी आहे ती खरंच आयुष्यात लागते. आणि मग ते कोणतंही फील्ड असू दे, मग ते डान्सचं फील्ड असू दे, नाहीतर मग ते फोटोग्राफी असू दे, कोणत्याही फील्डमध्ये परिश्रम, कसोटी, सातत्य, चिकाटी आणि थोडासा पेशन्स हा खूप महत्त्वाचा असतो. अदरवाईज इम्पेशन्स गोष्टींमुळे आपण तेवढे यश मिळवू शकत नाही. आणि निसर्गाशी जवळीक साधणारं, निसर्गाशी नातं सांगणारं हे पारंपरिक नृत्य घेऊन येत आहे. सिझलर्स डान्सचे चॅम्पियन, सगळेच चॅम्पियन्स आहेत. तर आता एक वेगळीच झलक बघूया डांगी नृत्य. माता तोरे शान देखणे मोरे तारे, नमो भव भव भवानी, खेली मोरे
पहिल्यांदा मी जजिंगला आलेले तेव्हा मी त्यांना जज केलेलं आणि मला आठवत आहे माझ्याबरोबर जे ज्युरी मेंबर होते त्यांच्याबरोबर फार वाद झालेला, कारण त्यांचे सारे डान्स फॉर्मला त्यांनी प्लस 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 मार्क दिलेले आणि तो पेपर मी फाडला आणि मी म्हटलं मी ठाण्यावरून इथे जजिंगला आली आहे, मी जजिंग प्रॉपरच करणार. शो 15-20 मिनटं थांबला होता आणि त्यांनी मी सांगितलं तुमचे जेवढे ग्रुप आले तुम्ही तिथे मार्क्स द्यायचे नाहीत, तिथे मी मार्क्स देणार आणि माझ्या इथे तुम्ही द्यायचे. आणि तेव्हा इथे फर्स्ट प्राईज मिळालेलं आणि आमची ओळख मला सांगायला आवडेल वैभवी, लग्नाच्या आधीचं नाव वैभवी गजरे आणि शाळेची वर्ग मैत्रीण आहे, तिने मला कॉन्टॅक्ट केलं FB वरून याच्यावरून की तू नक्की ये डोंबिवलीमध्ये. तरी मला माहीत नाही कीर्ती मॅडम करते, म्हटलं नाही नक्की येते आणि तुमच्या माहितीसाठी आज मी साताऱ्यावरून आले. हो, एवढ्या लांबचा प्रवास करून विजया मॅडम आपल्यासाठी आलेल्या आहेत की जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. कारण ही जी कला, कारण स्टेज मी पुन्हा पुन्हा सांगते सगळ्यांना मिळत नाही. स्टेज जो देतो ना त्याच्यासारखा गुरु फार कमी मिळतो. आणि पॅरेंट्स इथे बसलेत, माझ्याकडे पण खूप मुलं आहेत, 3-3 अकॅडमी ठाण्यामध्ये आहेत, शो इंटरनॅशनल चालतात. पण प्रत्येक पॅरेंट्सला सांगेल की जेव्हा तुमचा मुलगा हरेल तेव्हाच जिंकेल तो. कारण आम्ही प्रत्येक शोला, ताई माझ्या पहिल्या शोला विनर होत्या, त्यांनी कॉम्पिटिशन काय लेवलला आहे पाहिलंय. येस, आणि आमची ट्रॉफी इंडियाची असते, इंडियाचं मेडल आम्ही दुबईमध्ये पण गळ्यात घालतो, कारण त्याच्यामागे असतं की आपलं इंडिया इंटरनॅशनलला जाऊ दे. आणि आताही आमचं सीझन 7 कोविडमध्येही थांबलेलं नाही, शो झालेला आहे आणि सीझन 7 आता आम्ही ओमान मस्कत UAE मध्ये घेऊन चाललो ह्या वर्षी. तर नक्की सिझलर्सची मुलं मला आवडतील आता तिकडे प्लीज नक्कीच घेऊन जा. सिझलर्स आमचं ओमान मस्तकला गेलेलं मला नक्कीच आवडेल, आम्हाला सगळ्यांना त्याचा अभिमान राहील. ॲक्च्युली हेच मला बोलायचं होतं की तुम्ही आमच्या क्लासला ॲडमिशन घेऊन चूक केलेली नाही, कारण आमच्याकडे असा प्रॉब्लेम होतो की व्हिडिओ मिलेगा क्या, गाना मिलेगा क्या, रील निकालते हो क्या. मग मी सरळ सांगते नाही, म्हणजे अक्षरशः काही जण भांडतात, क्या तुम्हाला एक क्लास आहे तो क्या नाही क्लास आहे उधर क्लास. ठीक आहे बाबा, आम्ही दोघं पण सिम्पल आहोत, मॅडमला माहिती आहे. या क्लास करा आणि शिका, शिकायची फी तुम्ही देता, रील काढायचं तर आम्हाला फी देऊच नका, रीलच करा. रील काढून कोणी डान्सर होत नाही, मी आत्ताच सांगते. लगेच येऊ नका मला रील मागायला कोणीच, आधीच सांगते. मी काढते रील. मी दादांना जेव्हा कॉन्टॅक्ट केला ना तेव्हा दादाला मी पहिला प्रश्न मी पहिल्यांदा हे क्लिअर केलं, दादा आपले फॉलोअर्स नाहीत, आमचे फॉलोअर्स नाहीत, आम्ही असेच फॉलोअर्स आमचे असेच आहेत. त्याच्यामुळे मी दादाशी क्लिअर केलं की कारण आजकाल इन्स्टाचे फॉलोअर्स बघून जज केलं जातं, आमचे नाही. मी आत्ताही क्लिअर करते. थँक्यू कीर्ती मॅम, प्रयत्नांमध्ये सातत्य राहू दे. आदिवासी नृत्य म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आदिवासी समाज निसर्गाशी नाळ जोडलेली अशी दिवसाचा पूर्ण एवढं परिश्रम करून त्यांचा श्रमपरिहार करण्यासाठी हे जे डान्स करते त्याच्यात खरंच एनर्जी लागते. त्यामुळे त्या मुलांसाठी पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता आपल्यामध्ये आलेले आहेत सरांचे हितचिंतक आणि सरांचे खास स्नेही श्री ॲडव्होकेट ब्रह्मा माळी यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं आणि प्रशांत सरांनी त्यांचा सत्कार करावा. ब्रह्मा माळी ब्रह्मा माळी आपल्या कार्यक्रमाला आलेले आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊ दे. कीर्ती मॅडम मॅडमची पाकिट, शाल आणि मानचिन्ह देताना धन्यवाद ब्रह्मा सर. With a wonderful performance of this ladies band. They say
थांबलेला नाहीये, पैशाने जायचं नाहीये, पैशाने चालू आहे. गोटी घेऊन जाताना त्या दर्याच्या राजाला नारळ देतात, त्या दर्या राजाची पूजा करतात, बरोबर की नाही? तर हेच कोळी बांधव समुद्राच्या लाटा इतकं जिवंत आणि अतिशय सुंदर अशी लय घेऊन त्यांच्या कोळी संस्कृतीचा दर्शन घडवणारं हे पावला असं कोळी नृत्य सादर करत आहे सिझलर्सचे लिटल स्टार्स. साऱ्या या जगाला तू संजीवनी देते. देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी, गळाला नवलाख बाई मल्हारी, देवा तू नवसाला पावरं मल्हारी, देवा तू डावरं मल्हारी, देवाला अंगोली घालतर मल्हारी, देवाची अंगोली घालतर मल्हारी, देवाला अंगोली घालतर मल्हारी, देवाची अंगोली घालतर मल्हारी.
शेवटी जरा कधी कधी डान्सला कंटाळा येतो, पण इकडे नाही. इथे अजून प्रत्येक पालक इकडे खुर्चीला खेळूनच राहिलेला आहे. अमेझिंग परफॉर्मन्स. तुझं नाव काय बाळा? आय वॉन्ट टू नो युअर नेम. अद्विता. अद्विताला बघितलं डान्स करताना, अद्विताच काय पण तिच्या मुवमेंट, तिचं ते वळणं अंगात, क्या बात. हॅट्स ऑफ टू द कोरिओग्राफर्स. वन्स अगेन अ बिग राउंड ऑफ अप्लॉज. थँक यू स्टुडंट्स. इट वॉज मॅग्निफिकंट परफॉर्मन्स. थँक यू. सगळ्यांचा सत्कार आपण करतोच आहे, पण आपल्यामध्ये अशा पण काही हस्ती आहेत की ज्यांना कीर्ती मॅडम आणि प्रशांत सर यांचा सत्कार करावा असं वाटतोय. तर मी बोलवते आहे स्टेजवर मिसेस पूजा गुप्ता अँड मिस्टर गुलाब गुप्ता, जे आपल्या प्रशांत सर आणि कीर्ती मॅडम यांना फेलिसिटेट करू इच्छितात. आय रिक्वेस्ट बोथ द हजबंड वाईफ टू कम ऑन द स्टेज. तो सोहळा जर पूर्ण झाला नाही तरी 25व्या वर्षाचं सेलिब्रेशन अधुरं आहे. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे लाडके प्रमुख पाहुणे लावणी सम्राट श्री आश्विनजी कामटे यांना स्टेजवरती बोलवते आहे. प्लीज आमच्याकडनं फुलाची पाकळी एक छोटासा सत्कार स्वीकारायचा आहे. I request Sachin sir also to come on the stage, please. Kirti madam, please. The chief guest of our program, Kirti madam, please on the stage. आमच्याकडनं प्रेमाचं प्रतीक आहे. तुम्ही येऊन कार्यक्रमाला जे 4 छान लावले त्याला शब्दच नाही आहे. आणि त्यांच्या करिअरबद्दल जर मी बोलायला गेले तर अखंड शो जाईल. यामध्ये सुप्रिया मॅम आपण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. थँक्यू मॅम. खरं तर अग्नी महोत्सवला सतत 18 वर्ष माझा आवाज तुम्ही ऐकलेला आहे, पण आज पहिल्यांदा एक सुंदर सूत्रसंचालक, म्हणजे खरंच हिचं कौतुक करायला पाहिजे की सर्व भाषेमध्ये मनापर्यंत आणि हृदयापर्यंत पोचण्याचा प्रयत्न या अँकरने केलेला आहे. हसत खेळत सगळ्यांपर्यंत पोचायचा प्रयत्न केला आहे. विशेष कौतुक कीर्ती आणि प्रशांतचं. खरंच आहे की शिस्त ही शिक्षकाकडे पाहिजे. आणि कीर्तीच्या वाक्यांमध्ये कदाचित कुठेतरी तुम्हाला वाटत असेल की अरे किती कडक. कीर्ती तुझे रील मी नेहमी बघते आणि त्या रील बरोबर रियल हे तुझ्यातलं जाणवतं. तो नटखटपणा, मिश्किलपणा, मस्तीखोरपणा फक्त तुझ्यात नाही आहे, तू तुझ्या मुलांमध्ये पण आणण्याचा प्रयत्न केला आहेस. एकदम शांत पतिदेव. खरंच मी मगाशी विजया मॅडमना म्हटलं, हल्ली लेडीज पुरुषांवर अन्याय करतायत असं नाही ना वाटत आहे. कारण की पूर्वी असं होतं की बापरे की कायदा हा लेडीजच्या बाजूनेच असायचा. आता लेडीज ॲग्रेसिव्ह दिसत आहेत आणि नवरे आमचे शांत गरीब वाटायला लागले. पण खरे मेहनती नवरा बायको आणि माझे फेवरेट नवरा बायको म्हणायला काय हरकत नाही आहे
कारण की अग्नी महोत्सवला 40 ते 50 कोरिओग्राफर असतात, पण यांच्या नजरेतले डान्स मी नेहमी बघते आणि हॅट्स ऑफ टू यू कीर्ती. 4 वर्ष प्रयत्न करते कीर्ती की मॅडम या ना, मॅडम या ना. यावर्षी म्हटलं वेळ काढून येणार आणि काय योगायोग आहे बघा. त्रिदेव अश्मित कामटे दादांसारखं लावणी, म्हणजे असं म्हणतात ना, लावणी पाहावी तर या व्यक्तीकडे बघून पाहावी. विजया मॅडम सारखी शांत, शालीन आणि उत्तम जजिंग करणारी व्यक्ती, म्हणजे योगामध्ये एक्सपर्ट असून 3 अकॅडमी चालवणं आणि त्यांची मुलगी आता कमर्शियल पायलटचं ट्रेनिंग घेऊन पुढे आहे. म्हणजे विचार करा, हे स्त्रियांना सहज जमत नाही. अश्मित दादाचा लहान मुलगा आहे, तो पण ॲक्टिव्ह आहे. म्हणजे त्यांची बायको त्यांना एवढी सपोर्ट करते. मगाशी विजया मॅडम आणि माझं डिस्कशन झालं, लावणीमध्ये ती अदाकारीने पाय असा ठेवून उभं राहण्याची क्षमता इथून दिसतं की ती किती हुबेहूब साकारता येते. आणि किती खरंच आज इकडे बोलवलंस ना, प्रत्येक कार्यक्रमाचा ना आत्मा हा सूत्रसंचालक असतो, पण त्याच्या पाठीमागे राहणारे हे जे पिलर आहेत आणि आपले सर्व कोरिओग्राफर, त्यांचं खरंच मनापासून कौतुक करते. भविष्यामध्ये ही अकॅडमी एक, मी मगाशी विचार करत होती, डान्सची युनिव्हर्सिटी आतापर्यंत कोणी काढलेली नाहीये. जर ती लेवल गेली तर कदाचित त्याच्यात तुमचा हातभार खूप असेल. धन्यवाद. थँक्यू मॅम. खूप छान वाटलं. म्हणजे तुमच्या या शब्दांना तर मी आय डोंट हॅव एनी वर्ड्स. आय एम स्पीचलेस राईट नाव. युअर इन्स्पायरिंग वर्ड्स. डेफिनेटली आय एम विशिंग दॅट आवर क्लास will go to the Universal, and I hope Vijaya ma'am will take us to Muscat, our sister dance students, for the international dance, whatever it is, but dance competition. सुप्रियाताईबद्दल एकच सांगेन, मी आत्ताच आगरी कोळी महोत्सव डोंबिवलीतलाच असतो, दरवर्षी मी येतो. माझ्याबरोबर नेहमी हास्य एकत्रित टीम असते, पण प्रत्येकाची उत्तम देखभाल पण त्या 2 ते 2.5 तासामध्ये मी मागे व्हॅनिटीमध्ये असतो की आम्ही रूममध्ये असतो, पण ही माऊली कंटिन्यू येऊन मला विचारते काय खाल्लंस, दादा मी ही आणते, मी ते आणते. म्हणजे नेहमी डान्समध्ये तर हुशार आहेच नो डाऊट, पण एक माऊली, एक आई म्हणून ती नेहमी पाठीशी असते. आणि तुमचं हे मातृत्व तुमच्या मुलांपर्यंत आमच्यापर्यंत येतं, हे तुमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. सो असंच करत राहा. आणि यंदा आम्ही आत्ताच डोंबिवली गेल्याकडे कार्यक्रम केला, परत मी परवाच्या दिवशी डोंबिवली परफॉर्म केला आणि आज परत डोंबिवलीमध्ये आलो आहे. हे डोंबिवलीकरांचं प्रेम इथेपर्यंत घेऊन मागचे विद्यार्थी पॅरेंट्स प्लीज जरा शांत बसा. दादा, मी प्राचार्य आहे ग्लोबल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स. हां, कॉलेजची प्रिन्सिपल आहे, पण प्रिन्सिपल व्यतिरिक्त पण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांमध्ये उतरलेली. पण मला कल्याण डोंबिवली आणि पूर्ण भारतामध्ये आस्था नायकरची मम्मी म्हणून मला ओळखलं जातं, कारण की माझी मुलगी आंतरराष्ट्रीय प्लेयर आहे आणि तिने आपल्या भारताचं नेतृत्व गेल्या वर्षी बेल्जियममध्ये केलेलं आणि माझ्या देशाला पुढे नेण्याचा मला खरंच तिच्याबद्दल एवढं कौतुक वाटलं. आणि इथे बसलेल्या सर्व मम्मी लोकांना मी सांगते, तुमच्यामध्ये ती क्षमता आहे की आपले नवरे आपल्याला खरंच सपोर्ट करतायत, तर आपल्या बाळांकडे लक्ष द्या आणि त्या तुमच्या नावाने ओळखल्या जातील. म्हणजे एवढं नेतृत्व तुमच्यामध्ये आहे. धन्यवाद. खूप छान सांगितलं तुम्ही. तुमच्या या मार्गदर्शनाबद्दल मी खूप आभारी आहे. त्यांनी बरोबर ओळखलेलं आहे की नेतृत्व करण्याची तुमच्यामध्ये ती क्षमता असायला हवी आणि त्याच्यात कसोटीला उतरण्याची तुमच्यामध्ये ती जिद्द हवी. या सगळ्या मार्गदर्शनासोबत आपण पुढे जाणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी मी राहिलेला माझा विजया मॅडमचा परिचय आधी मी पूर्ण करू इच्छिते. मगाशीच मॅडमने, सुप्रिया मॅमने जसं सांगितलं, AVS डान्स स्टुडिओच्या त्या ओनर आहेत आणि AVS एंटरटेनमेंटच्या संस्थापिका आणि फाउंडर आहेत. अधिकृत झुंबा झीन सदस्य आणि शास्त्रीय भरतनाट्यम नृत्यांगना आहे. 2018च्या
मिसेस ठाणे आहेत. सो शी मस्ट बी सो ब्युटिफुल, दॅट्स वाय शी इज मेंटेन. महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार 2023 दुबई थायलंड येथे त्यांनी आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धा आणि राष्ट्रीय नृत्य स्पर्धा जिंकल्या आहेत. तसेच फॅशन शोचे आणि इतर सीझन्स राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धा त्यांनी आयोजित केलेल्या आहेत. आणि पुढारी यशस्वी नवदुर्गा पुरस्कार 2025च्या विजेत्या अशा आपल्याला लाभलेल्या विजया शिंदे मॅम यांनी प्लीज मंचावरती यायचं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत होऊ दे आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी सरांना थकलेले आहेत, पण तो थकवा चेहऱ्यावरती दिसत नाहीये. प्रसन्न मुद्रेने आणि शांत चित्तेने पूर्ण कार्यक्रम बघितलेला आहे त्यांनी. त्यांच्या चेहऱ्यावरची एकही रेषा हलत नव्हती, पण प्रत्येक डान्सला त्यांनी उत्तमरित्या दाद दिली. त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आपण आपल्या मॅडमचा सत्कार करणार आहोत. कीर्ती मॅडम. सूत्रसंचालकाकडनं मी 1 सेकंद माईक घेतला. एका कमर्शियल पायलटची आई, AVA एंटरटेनमेंटची ओनर, उत्तम मुलगी आली आहे ना, AVA एंटरटेनमेंट भारत आणि भारताच्या बाहेर पोचवण्याचं काम या माऊलीने केलेलं आहे. स्वतः उत्तम शास्त्रीय नृत्य करून विविध स्पर्धांचं जजिंग करून आज भारतातल्या आणि भारताच्या बाहेरच्या सर्व स्पर्धकांना AVA एंटरटेनमेंटच्या स्पर्धांना येण्यासाठी भाग पाडणाऱ्या विजया शिंदे. हा बायोडेटा साधा नाहीये बाळांनो. आणि हे AVA मी बरेच वर्ष फॉलो करते, पण कॉम्पिटिशनला जाता आलं नाहीये मला. खरं सांगते मी मॅमनं विचारलं होतं, एक वर्ष विचारलं होतं मला इकडे जायचं. ॲक्च्युली एवाज, AVA म्हणजे एवाज म्हणजे या वेलकम, आणि ते साकारलेलं आहे. माझं नाव विजया आहे, माझ्या मिस्टरांचं नाव अमोल आहे आणि लेकीचं नाव अनुष्का. तर आमच्या तिघांच्या अल्फाबेटने आम्ही AVA एवाज एंटरटेनमेंट असं एक 6 वर्षापूर्वी स्थापन केलं. आणि आज नाही करत 6 कंट्रीज आमच्याबरोबर कनेक्ट आहेत आणि त्या देशातून लोक फक्त कॉम्पिटिशनसाठी येतात. सिझलर्स ह्याच करता राहिलं असेल, कारण आता 6 झाल्यानंतर डायरेक्ट सीझन 7ला ते इंटरनॅशनलला येणार आहेत. तर नक्कीच ही मुलं मला बघायला आवडतील इंटरनॅशनलच्या स्टेजवरती, कारण इंडियाचं मेडल, इंडियाची मुलं डोंबिवलीमध्ये घेऊन येतील, ते खूपच आवडेल मला. क्या बात. तुमचे हे शब्द नक्कीच खरे ठरवू देत. AVA तुम्ही नक्कीच सर्च करायचं आहे. आणि त्यांनी काय सांगितलं, त्यांनी प्रत्येक त्यांच्या हजबंड त्यांच्या मुलीचं नाव इनिशियल घेतलंय. याचा अर्थ काय होतो माहिती आहे तुम्हाला? एकच छोटंसं सांगते. ज्या कुठल्याही बिझनेस किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये कुटुंबाचा सपोर्ट असतो ना, ती गोष्ट कधीहीच मागे पडत नाही, यशस्वी होते. त्यामुळे फॅमिली सपोर्ट इज ऑलवेज इम्पॉर्टंट. Stay with your family, stick to your family and go ahead with them. This is the message given by our mentors standing on the stage. I request Swati Murade and Sachin Murade to come on the stage as we want to felicitate them. I request the dignitaries to stay on the stage, please. Sachin Murade sir and स्वाती मुरादे मॅम सातत्याने पाठपुरावा करत सरांच्या पाठीमागे अडीअडचणीत उभे राहणारे त्यांचे अतिशय लाडके स्नेही, ज्यांचा आपण ही प्रेमाची भेट देऊन सत्कार करत आहोत. तसं तर आज
ज्या अँकरिंग करणाऱ्या मॅडम आहे यांचं अँकरिंगच खूप छान आहे, मला बोलायला काही ठेवलं नाही. ही सिझलर डान्स अकॅडमी आमच्या घरातलीच आहे, त्यामुळे नवीन काहीच नाही. प्रशांत सर आहेत, कीर्ती मॅडम आहे, आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि मी दरवर्षी तिथे बोलतोच, परंतु आज खरंच बोलण्यासाठी काही नाही. त्यांनी सर्व पार्श्वभूमी सांगितले, मी कार्यक्रम बघितले आल्यानंतर. आणि हे 25वं वर्ष आपण या ठिकाणी साजरं करतोय. हे स्टेजवर जे दिसतं 25 वर्ष, याच्या मागे खूप खूप प्रयत्न आहेत. याचा मागचा जो बॅकग्राऊंड आहे याच्यात एवढा स्ट्रगल आहे की ते मी इथे बोलू शकत नाही. ते स्ट्रगल आम्ही कौटुंबिक नातं, फॅमिली फ्रेंड असल्यामुळे आम्ही ते बघतो आणि खरोखरच या प्रयत्नांचं हे यश आहे. आणि यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी आज लाभलेले सर्व जे प्रमुख पाहुणे आहेत, यानंतर या ठिकाणी असलेला पालकवर्ग, प्रशांत सर, कीर्ती मॅडम, त्यांचे सर्व कोरिओग्राफर्स, यातील सर्वच जण बहुतेक मी ओळखतो, परंतु जे जे या ठिकाणी प्रमुख पाहुणे पण आलेले आहेत किंवा पालकवर्ग, प्रामुख्याने पालकवर्गासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. कारण सर्व पालकवर्ग शिक्षित आहे, उच्च शिक्षित आहे, परंतु या क्लासवर त्यांनी खूप या ठिकाणी भरोसा ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे आपण एकच गोष्ट ऑब्झर्व करा की 25वं वर्ष साजरं करताना जे स्ट्रगल केलं आहे, यामध्ये कित्येक क्लास डोंबिवलीमध्ये आले आणि कित्येक क्लास गेले सुद्धा, परंतु हा क्लास त्याच ठिकाणी आहे तसाच आहे. आणि या क्लासचा प्रगतीचा जो आलेख आहे, तो आलेख असाच चढता राहिलेला आहे, हे आत्ता बघतो. आणि यापुढे सुद्धा या क्लासचा आलेख असा चढता राहील. आणि मगाशीच मला कुठल्या तरी मॅडमने सांगितलं की ही नक्कीच युनिव्हर्सिटी होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जसं हे कौटुंबिक नातं आहे, मी देवाकडे प्रार्थना करतो हे नातं असंच राहू दे. या मीडियाच्या दुनियेत तुम्हाला माहिती आहे, नातं तुटायला जास्त वेळ लागत नाही, काही क्षुल्लक कारणं असतं, परंतु हे चालणारं नातं असंच राहू दे. आणि सर्व पालकांना मी परत एकदा शुभेच्छा व्यक्त करतो की आपल्यामुळेच हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी झाला आहे. आणि अजून एक गोष्ट फक्त प्रामुख्याने सांगायची आहे महिला वर्गासाठी की डोंबिवलीमधील सर्व क्लासमध्ये जास्तीत जास्त महिला वर्ग, ज्या भगिनी आहेत त्या ठिकाणी, ज्या ताई आहेत, ह्या जास्तीत जास्त महिला याच क्लासमध्ये आहेत. हे माझं ऑब्झर्वेशन आहे आणि नक्कीच हे खरं आहे. या ठिकाणी मॉर्निंग बॅच, इव्हिनिंग बॅच वगैरे सगळं नेहमी आमचं बोलणं चालू होतं तेव्हा कळतंच. तर एवढ्या महिला या ठिकाणी आहेत, याचं कारण, याचं श्रेय जातं कीर्ती मॅडमला. कीर्ती मॅडमसाठी एकदा टाळ्या होत्या, कारण ज्या महिला आहेत त्या कीर्ती मॅडमला बहीणच समजतात आणि कीर्ती मॅडम सुद्धा त्यांना बहिणीप्रमाणेच जपते, बहिणीप्रमाणेच हे नातं आहे. त्यामुळेच या ठिकाणी भरपूर महिला आहे. त्यानंतर 2 मिनटं घेतो आणि या ठिकाणी जी कॉम्पिटिशनला जिकडे जिकडे आगरी महोत्सव तर जवळ आहे, परंतु लांब लांब ठिकाणी मुलं न्यावी लागतात. या नेताना दरवर्षी मॅडम पण सांगतात, नेताना त्यांना काळजीपूर्वक नेणे आणि आणणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. आणि ह्याचा हा सर्व जो प्रवास आहे हा खूप सुरक्षित असतो हे मी प्रामुख्याने या ठिकाणी सांगतो. आपण आपल्या मुलांना कधीही कोणाबरोबर कम्पेअर करू नका. आपली मुलं ते करणारच आहेत यावर विश्वास ठेवा आणि या क्लासवर विश्वास ठेवा. आपली मुलं नक्कीच भविष्यात, आपली मुलं म्हणण्यापेक्षा मी अस्सल मराठी भाषेत होतो, ही लेकरं आहेत, ही लेकरं उद्याचं भविष्य आहे आणि नक्कीच आपलं नाव काढतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या सिझलर डान्स अकॅडमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता कळलं मला स्वाती मॅडम का बोलत नाही, कारण सरच भरपूर बोलतात. थँक्यू सो मच. खूप छान तुमचे उपदेशवर शब्द आहेत. अगदीच म्हणेन मी की या सिझलर्सच्या फॅमिलीच्या या ज्या विटा आहेत त्याचा पाया जो आहे तो भक्कम आहे. त्याचा पाया म्हणजे कोण? कीर्ती मॅडम आणि प्रशांत सर. आणि त्याच्या भिंती म्हणजे कोण? हे असे लाभलेले आम्हाला कोरिओग्राफर्स ज्यांची शब्दामध्ये स्तुती करता येणार नाही. सर तुम्ही इथे उभे राहा ना, तुम्ही खूप मला वाटतं नाजाळूचं झाड आहे ते, तुम्ही पण इथे उभं राहावं अशी मी विनंती करते. मी नक्कीच कोरिओग्राफरसाठी नाव घेतलंच होतं, फक्त पर्सनल नाव नाही घेतलं, पण कोरिओग्राफरचं खरंच या ठिकाणी सर्वच कोरिओग्राफर मला नेहमीच आम्ही असतो बरोबर. त्यानंतर मी लकीरासाठी बोलतो रामचंद्र माने दादा, प्लीज या ना. हे एक दुसरं नाजाळूचं झाड आपल्या ट्रॉफीचे स्पॉन्सर यायलाच मागत नाही. या प्लीज प्लीज जरा नीट
मी खालचं जर बघा ना जरा ते तरी नाव दिसेल. स्वतः साडी नेसली आहे मी, बघ मला साडी नाही म्हणून मी हे ड्रेस घालून आहे. साडी पाहिजे. कुठल्या तरी महिलेचं भविष्य या ठिकाणी. आर्या पलांडे. आर्या पलांडे कोण? आर्या पालांडे. अरे वाह क्या बात आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी. मी मगाशी सांगितलं जळू नका अजिबात. मिळेल पुढच्या वर्षी. आश्विक दादा, नेक्स्ट चीट बाय यू प्लीज रिमूव्ह माय नंबर, माय नेम. इट शुड बी माय नेम. येस प्रीतम हैज टू बी. क्या हुआ आश्विक दादा, क्या हुआ तेरा वादा प्लीज. अरे क्या बात है. अरविंद जी गुप्ता, आप मंच पे आ जाइए प्लीज. आणि नाव आहे नीला नाईक. आहे तिथे. लीला को मेरा आवाज चाहिए. लीला ऐसे चिल्लाना पड़ता है तब लीला आती है. हे जॅकेट वाल्यांनाच का भेटतंय? इथे पण जॅकेट, तिकडे पण जॅकेट. सध्या आपल्यामध्ये श्रीमंत योगी मित्र मंडळाचे विश्वस्त श्री अनिल कदम आलेले आहेत. मी त्यांना स्टेजवरती येण्याची विनंती करते आणि प्रशांत सरांनी त्यांना फुलाची पाकळी देऊन त्यांचा सत्कार करावा. या. लास्ट विनर. त्याबद्दल आमचं कन्फ्युजन आहे की 2 व्यक्ती आहेत की 1 व्यक्ती आहे, तर तुम्ही डिसाईड करायचं आहे. पहिलं तर मला असं वाटतं ते रंजन एस सामंत असेल किंवा रंजू अँड एस सामंत असेल. तर ते कोण आहे? RANJAND रंजन एस सामंत. खरंच आहे, वेगळं नाव आहे. यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. खूप छान. अतिशय युनिक नेम. म्हणजे काय काढणाऱ्याला पण कोड्यात टाकलंय. आणि आम्ही बोलणारे आम्ही कन्फ्युजनमध्ये गेलो की नक्की हे नाव काय आहे. तर मॅडम आधी तुमचं नाव सांगा. रंजना एस सामंत. एस सुनील सामंत. हा, तर मला वाटतं मी साडी अशीच नाही देणार, नाव घ्यावं लागेल. कारण की कोणतीही गोष्ट मेहनत केल्याशिवाय मिळत नाही. नुसतं चिठ्ठी काय, कीर्ती पण मगासपासून बोलते माझं नाव यायला पाहिजे, माझं नाव यायला पाहिजे. पण आज खरे हक्काचे मानकरी तुम्ही आहे की ताईला बाजूला काढलंय आणि तुम्ही साड्या घेऊन चाललाय. बरं का, नाव घ्या. शंकराच्या भेंडीला बेल हलके वापरून सुनील सगळ्यांच्या मान वाटतो. शंकराची पिंड आज 100 वर्ष झाली बदलत नाहीये. मेथीची भाजी पण बदलत नाहीये. तर खरंच आहे, पहिला वर्ड आला बाप रे. म्हणजे हल्ली स्त्रियांच्या तोंडून ह्या आवाज येत नाही. तरी पुरुषांच्या येतं बाप रे, काय बायको मिळाली आहे मला. तर खरंच तुमचं खूप अभिनंदन. अशा गोड दिसा पुढच्या वर्षी 26व्या वर्षात याच पैठणी नेसून समोर बसायचंय. पण तुम्हाला मिळणार नाही, जे उरलेले आहेत त्यांना मिळणार. थँक्यू मॅम. आय रिक्वेस्ट ऑल द डिग्निटरीज टू
सीट अँड प्लीज बेअर अवर लास्ट परफॉर्मन्स. आजच्या कार्यक्रमाचा शेवटचा परफॉर्मन्स आणि त्यानंतर सगळ्या मुलांना ज्याची उत्कंठा राहिलेली आहे ते म्हणजे त्यांच्या ट्रॉफीज आणि त्यांचे सर्टिफिकेट्स. त्याचं वाटप त्याच्यानंतरच होईल. आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेश वंदनाने केलेली आहे. देवाचं नाव घेऊन साऱ्या या जगाला तू संजीवनी देते. उग्र रूपा मागे सुद्धा वात्सल्य वाहते. तुझ्या कृपा दृष्टीचे मी दान मागते. गोंधळ मांडिते ग आई, गोंधळ मांडिते. चरणी तुझा ठेवू माथा. दार उघडाई, दार उघड. I'm
देवीचा गोंधळ एकदम अप्रतिम झालेला आहे, पण टाळ्या कमी पडलेल्या आहेत. या मुलींना खरंच माझ्याकडनं अगदी मनापासून सलाम, कारण मी त्यांना आल्यापासून बघते. त्या मुलींची एनर्जी, अनलिश एनर्जी, तुम्ही पण मॅम बघितलं असेल. एवढ्या वेळा कॉस्ट्युम बदलून पुन्हा त्याच एनर्जीने आणि त्याच त्यांची जी बोलतात ना कन्सिस्टन्सी इन देअर डान्स अँड इन देअर स्टेप, यू कॅन सी अँड द व्हेरिएशन्स ऑफ द स्टेप्स. हार्टी कंग्रॅच्युलेशन्स गर्ल्स, यू रॉक द स्टेज, रिअली ग्रेट. थँक्यू सो मच गर्ल्स. आय रिक्वेस्ट, थँक्यू गर्ल्स. I request Ashwin sir, please come on the stage to felicitate somebody special and someone very close to everyone's heart. तुमच्या सगळ्यांचे लाडके